हॅलो 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 ठीक हॅलो हॅलो ठीक विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वर्ल्ड प्रीमियर लीग 2023 आपण पाहत आहोत. पर्व क्रमांक तिसरा आणि दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसाची सुरुवात इथे होत आहे मैदानाच्या आतमध्ये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सर्व पंचांचं आणि त्याच पद्धतीने खेळाडूंचं आणि पहिल्या चेंडूंचं. पहिला चेंडू चांगल्या रीतीने सुरुवात झालेली आहे. गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकून सामन्याची मात्र सुरुवात करताना इथे पाहायला मिळतोय. पुढला बॉल त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. एज लागल्यानंतर मागच्या दिशेला लॉंग टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येणार आहे. अडवलाय चेंडू. धावा मिळणार आहेत. श्री गणेश केलाय दुसऱ्या दिवसाचा. धावसंख्या सुरू करताना इथे पाहायला मिळेल. धावा बनलेल्या आहेत त्या 2. सुरुवातीला आलेले फलंदाज आपल्याला दिसत आहेत संदेश आणि आशिष. गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय जितू. वर्ली स्ट्रायकर्स वर्सेस वर्ली ब्लास्टर्स असा 2 संघांमधला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश चांगला फटका खेळून काढलेला आहे कव्हर पॉइंटला आणि क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळणार आहे संदेशच्या बॅट मधून. सकाळचं सत्र आहे. सूर्याची कोवळी किरणं मात्र मैदानाच्या चहूबाजूंना पसरलीत आणि असा निसर्गरम्य वातावरणामध्ये शांत वातावरणामध्ये इथे सामना चालू आहे. वर्ली ब्लास्टर्स आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय वर्ली स्ट्रायकरचा संघ. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला दिसतोय वर्ली स्ट्रायकरचा एक स्ट्रायकर मात्र गोलंदाजीवर दिसतोय जितू. सुरुवात चांगली करतोय आजच्या या दिवसाची. 3 चेंडू हाताळलेत त्याच्या माध्यमातून आणि धावसंख्या दिलेली आहे ती 3. शांत रीतीने सामना चालू आहे. डावकरा फलंदाज आशिष चिंदारकरच्या बॅट मधून अफलातून फटका आणि आजच्या दिवसातील पहिला चौकार. 4 धावा.
एक षटक समाप्त होते आणि एका षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली तर बनलेल्या आहेत त्या 9. दुसरं षटक असणार आहे आणि दुसऱ्या षटकासाठी आलेला आहे कुलदीप यादव. आमच्या इकडला कुलदीप निषद. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे दिसेल. संदेश आणि आशिषने चांगली सुरुवात करत दिली होती. चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. तदनंतरचा चेंडू मात्र तो मिस केला आणि त्याच्यानंतर एक धाव जरूर आलेली आहे. 2 चेंडूचा सामना करत असताना त्याने वैयक्तिकपणे 5 धावसंख्या जरूर जमा केलेली आहे. कुलदीप थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसणार आहे. सकाळचं सत्र थोडं आरामात खेळ चालू. कुलदीप यावेळी मात्र मोठा फटका आशिषच्या बॅट मधून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणाने इथे अडवला जाणार. 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. तडाखेबंद फलंदाजी, एक उंचापुरा गडी आहे आशिष आणि त्याच्याकडे भरपूर असा अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरून नक्कीच तो मोठी धावसंख्या उभी करणार. 1 बाउन्स पंचांकडून सिग्नल आलेला आहे. एक शॉट, सॉरी चुकीची दुरुस्ती. नेक्स्ट बॉल कुलदीपचा चांगला होता, त्याला पॉइंटच्या दिशेला ढकलून दिले. एकच धाव मिळणार आहे. 11 धावसंख्या. या मैदानावर खरं पाहिलं तर कालच्या सत्रामध्ये भरपूर अशा शॉर्ट्स रन पाहिल्या होत्या आणि आता सुद्धा तशाच शॉर्ट्स रन पाहायला मिळाल्या आहेत. दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर उंच आहेत तरी सुद्धा शॉर्ट धावा करत आहेत. कुलदीप 2 चेंडूचा खेळ संपलाय. कुलदीपच्या गोलंदाजी मधला थोडासा क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला जात आहे. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आणले आणि त्यानंतर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. कुलदीपने सामना करणार आहे संदेश. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण बदललंय परंतु मनोबल मात्र बदललेलं आहे. संदेश षटकार.
त्या दिशेला फटकेबाजी, परंतु यावेळी ऑफ साईडचा त्याने इरादा केला होता. ऑफ साईडला केलेला फटका कव्हरच्या क्षेत्रामधून. स्ट्राईक रोटेट करतोय, आपल्याकडे स्ट्राईक असेल. धावसंख्या आपण पाहतोय बनलेली आहे टोटल 19 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शांत आणि संयमी आणि चांगली सुरुवात. दोन षटक संपलीत आणि 2 षटकानंतर धावा आपण पाहत आहोत जमलेल्या आहेत त्या 19. 9.50च्या सरासरीने धावगती पुढे जाताना पाहायला मिळत आहे. जितूने पहिली गोलंदाजी केली, धावा दिल्या होत्या 1. तदनंतर कुलदीप चांगली गोलंदाजी करत होता. 1 षटकार जरूर आला कुलदीपसाठी, परंतु त्याने तदनंतर विकेट सुद्धा घेतली ती संदेशची. 10 धावसंख्या त्याने दिले. विश्वमित्र क्रीडा मंडळाच्या आयोजनातून वर्ल्ड प्रीमियर लीग 2023 सामने आपण पाहत आहोत. सगळ्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी जरूर लाभलेले आहे. नवीन गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. कुणाल गावंड संघाचा आयकॉन खेळाडू आहे. कुणाल कर्णधार आहे. सुरुवात करत असताना आशिषसाठी यावेळी मात्र स्पर्श केल्यानंतर मागे चेंडू गेलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेगला जास्तच फाईन ठेवलाय. चांगले क्षेत्ररक्षण करतोय. प्रत्येक चेंडू गणित क्षेत्ररक्षणामध्ये दरवेळी बदल केला जात आहे. सकाळचे वातावरण थोडंसं खेळपट्टी ओली सुद्धा असणार आहे, त्याच्यामुळे गोलंदाजांना त्याचा चांगला प्रभाव करताना दिसणार आहे. थोडं पाहावं लागेल. स्पिनर आहे तो अर्थातच कुणाल गावंड आयकॉन खेळाडू. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण बदलतोय अमित साठी. कुणालचा नेक्स्ट बॉल अमित साठी ऑन साइडला मिड विकेट रेझर मध्ये पाठवून दिलेला आहे. एकच धाव मिळणार आहे. चांगली धावा बनलेल्या आहेत आतापर्यंत 21. दोन चेंडू समाप्त कुणालच्या गोलंदाजी मधला. मित्रांनो, वेळ जास्त घालवू नका फुकट. आपल्याला 30 मिनिटांमध्ये एक इनिंग्स कंप्लीट करायची आहे. यावेळी मोठा फटका मारायचा होता, व्यवस्थितपणे बॅटवर आलं नाही. चांगली गोलंदाजी करतोय कुणाल. एका बाजूने समोर थांबवून ठेवलेला आहे तो आशिष. यावेळी मात्र आशिषच्या बॅटवर जबरदस्त फटका येणार. हा षटकार. 6 धावा. आशिषच्या बॅट मधून मात्र एक मोठा फटका पाहायला मिळाला ऑन साइडला. कृपया चेंडू बघा. स्वयंसेवक विनंती असेल. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. कुणालची गोलंदाजी. तिसरं षटक त्याच्या माध्यमातून हाताळत असताना आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 8. काही अंशी थोपवून ठेवलं होतं. आशिषला शांत ठेवलं होतं, मात्र आशिष शांत राहणार नाहीये. हे पहा समोर पुन्हा एकदा मिडऑफला क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल.
थांबावं लागणार आहे. रिस्क कुठल्याही प्रकारचे घेत नाहीयेत. सावधतेने खेळी आपली पुढे पुढे घेऊन जाण्याचा प्रयास आणि प्रयत्न जरूर केला जात आहे. आशिष आणि अमित अशा ए फॅक्टर मधून अमित आहे. आशिषला माहिती आहे की अमित सुद्धा मोठी खेळी करू शकतो, त्याच्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपातून रिस्की धाव घेणं महत्वाचं नाहीये. उलटा स्वरूपातला आलाय, त्याला फिरकावून दिलाय आणि हा नो चेंडू. नो +4 धावा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जातो. नेक्स्ट हॅलो, यानंतरचा सामना असेल वर्ली किंग्स वर्सेस वर्ली टायगर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळी अडवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, समोरच्या दिशेने मारलेला फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. धावा मिळणार आहेत. आधीचा चेंडू नो होता, त्याच्यामुळे त्याच्या मागे मागे येणारा हा फ्रीडचा फटका होता, परंतु चांगली गोलंदाजी. षटकाची समाप्ती होते. 3 षटक समाप्त आणि 3 षटकानंतर धावा झालेल्या आहेत त्या 34. वर्ली ब्लास्टर्स 34 धावा. कुलदीप राईट आर्म राऊंड विकेट. समोरच्या दिशेने फटका मारला होता. अमितच्या बॅट मधून आलेला हा फटका. एकच धाव देणार आहे. धावा पुढे जाणार बनलेल्या आहेत त्या 35 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. विश्वमित्र क्रीडा मंडळाचे आयोजन आपण पाहत आहोत. त्यांच्या माध्यमातून ही सादर होणारी स्पर्धा वर्ली प्रीमियर लीग 2023 पर्व क्रमांक 3. यावेळी आशिष पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतोय. एकच धाव मिळणार आहे आशिष साठी सुद्धा. कुलदीपने चांगल्या रीतीने थांबून ठेवलेली आहे ती फलंदाजी वर्ली ब्लास्टर्स या संघाची. आणि ही स्पर्धा घडत असताना सर्वांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. अर्थातच ॲडव्होकेट साजनजी पाटील सर यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. सरकार ग्रुप यांचं सहकार्य लाभलेलं आहे. मिडटाउन सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. स्पॉन्सरचे मनपूर्वक धन्यवाद असेल. पुढला चेंडू, नेक्स्ट बॉल. यावेळी आडव्या बॅटने खेळून काढलेला काऊ कॉर्नर मध्ये गेलाय. एक धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. आधी ते चेंडू आलेला आहे आणि दोनही धावा पूर्ण. इथे मात्र डायरेक्ट हिट आणि अमितला मात्र परत जावे लागणार आहे. खूपच चांगलं सुंदर क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळते वर्ली प्रीमियर लीग मध्ये.
कुलदीपकडे पहिला चेंडू आला, तदनंतर त्याने डायरेक्ट हिट समोरच्या दिशेला स्ट्राईकच्या एंडकडे केला आणि अमितला मात्र परत पाठवले. नवीन फलंदाज आलेला आहे राहुल. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी राहुल आलाय. यावेळी राहुलच्या बॅटमधून मिड विकेट मध्ये एकच धाव मिळणार. आशिषकडे स्ट्राईक रोटेट होत असताना चांगलं वातावरण आहे. टाळ्यांनी स्वागत केलं जात आहे क्षेत्ररक्षकाचं. चांगलं क्षेत्ररक्षण थांबून ठेवलेलं आहे. जो संघ की ज्यांच्याकडे जबरदस्त फलंदाजीची जोडी होती, संदेश, आशिष आहे, अमित आहे, आणि ही जोडी महत्वाची आहे आणि त्यांना मात्र थांबून ठेवलेलं आहे. या सामन्यातील षटकार पाहिले तर फक्त 2 षटकार आलेत आणि त्याच्यामध्ये 2 चौकार आलेत. तदनंतर संपूर्ण फलंदाजी थांबलेली आहे. फुलटॉस, लोअर फुलटॉस होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. एक धाव आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्नात दुसरी धाव पूर्ण करतोय कुलदीपने. यावेळी मात्र मागच्या सारखंच प्रयत्न करायचा ट्राय केलं होतं, परंतु आशिष सुखरूपरित्या पोहोचलाय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. धावा जाऊन बनलेले आहेत ते 40. 40 ऑन अ बोर्ड. सोनू, आपण कुठे आहात? सोहम म्हात्रे, आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता, टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आणि ती यष्टिरक्षकांच्या माध्यमातून कॅरी केले गेले. 4 षटक समाप्त होत आहेत. 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेल्या आहेत त्या 40. 4 मध्ये 40. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. तदनंतरचं षटक हाताळण्यात आलं कुलदीपने. 10 धावसंख्या दिली. कुणालने 15 धावा दिल्या. थोडासा महागडा ठरत होता कुणाल, मात्र त्यांच्याकडे कुलदीप नावाचा अजून एक सितारा जरूर आहे. त्याने चांगली गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये 1 विकेट रनआउटच्या स्वरूपातून त्याला योगदान जरूर द्यावे लागले आणि धावा दिलेल्या आहेत त्या केवळ 6 धावा. चांगल्या रीतीने इथे कमबॅक करताना कुलदीप पाहायला मिळालेला आहे. 4 षटकानंतर 40 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. जागाच ठेवली नाही. पाणी दे रे त्याला. आल्या बॅट्समनला पाणी दे. डीवी पाण्याची बाटली हे पाणी दे ना. कृपया पाणी पुरवायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती असेल. विश्व मित्र क्रीडा मंडळाच्या आयोजित वर्ली प्रीमियर लीग 2023 ही स्पर्धा आपण पाहत आहोत. पर्व क्रमांक 3. सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. आमच्या स्पॉन्सरने सुद्धा मोलाचं सहकार्य दिलेले आहे. अंतिम विजय संघ ठरणार आहे, त्याला बक्षिसं मिळणार आहेत. ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सर यांच्या सौजन्याने. त्या पद्धतीने अंतिम उपविजय संघ त्यांना बक्षिसं मिळणार आहेत. श्री संकेत मोरे, अर्थातच सर्वांचे लाडके अप्पी यांच्या सौजन्याने. कैलासवासी मदन वर्लीकर यांच्या स्मरणार्थ श्री 11 क्रिकेट संघ यांच्या वतीने शिस्तबद्ध संघासाठी एक ट्रॉफी आलेली आहे. कैलासवासी मदन वर्लीकर यांच्या स्मरणार्थ साई कृपा क्रीडा मंडळ यांच्या वतीने मालिकावीरसाठी ट्रॉफी सुद्धा आलेली आहे. श्री संतोष पाटील, अर्थातच सगळ्यांचे लाडके दाऊ, यांच्याकडून प्रेक्षणीय सामन्यासाठी ट्रॉफी आलेली आहे. श्री गंगा प्रसाद गुप्ता यांच्याकडून उदयोन्मुख खेळाडूसाठी ट्रॉफी आलेली आहे, सन्मान चिन्ह आलेले आहे. उत्कृष्ट फलंदाज आलेला आहे कैलासवासी मदन वर्लीकर यांच्या स्मरणार्थ विनस क्रिकेट संघाकडून. आणि इथे मात्र पाहतोय विकेट, तू मै मै, द्विधा मनस्थिती, द्वंद्व 2 फलंदाजांमध्ये. आणि यश यांच्या पहिल्या चेंडूवर मात्र बाद झालेला आहे राहुल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसणार आहे सुजित गुप्ता.
सुजित गुप्ता आहे. शेवटचा षटक आहे आणि पहिल्याच चेंडूवर राहुल मात्र बाद झालेला आहे. राहुल आजकाल या नावामधली थोडी ताकद कमी झालेली पाहायला मिळते. पूल करण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क नाही, स्लोअर गतीचा चेंडू होता आणि यावर आपण पाहतोय एकच धाव मिळणार. नो चेंडू. नो चेंडू आणि नो चेंडूच्या मागे 3-8 येणार आहे. सुजित 3-8 खेळण्यासाठी सज्ज होईल. एक धाव आली होती. धावसंख्या पुढे गेले 42 वर. 3-8 चा चेंडू असेल. यश पायांचा वापर केलाय, बदल आली ते वापरलंय. इथे सुजितला परतावं लागणार आहे. दान स्वरूपातील विकेट जाणार आहे. आशिषला स्ट्राईक घ्यायची होती आणि त्या दरम्यान सुजितला मात्र परतावं लागणार आहे. शेवटचं षटक असल्या कारणाने आपल्याला अशा टॅक्टिक्स खेळाव्याच लागणार. जो की संघातला महत्वपूर्ण खेळाडू आहे, चांगला खेळ करतो, जो फॉर्मात आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न बाकीच्या खेळाडूंकडून जरूर झाला पाहिजे. आणि अशा परिस्थितीत आपण आत्मदहन केलं तरी चांगलं ठरू शकतं आणि तेच आत्मदहन करणारी विकेट मात्र इथे दिलेली आहे सुजितनी. नवीन फलंदाज मैदानामध्ये ओमप्रकाश. 3-2 चेंडू संपलेले आहेत. यशची गोलंदाजी पाहतोय, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. डाव्या हाताचा फलंदाज आशिष. अगदी खोलात टाकलेला चेंडू यॉर्कर खेळून काढलेला आहे. हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न केला होता समोरच्या दिशेने. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये दोनही धावा पूर्ण होत आहेत. शेवटच्या षटकामध्ये ज्या प्रकारच्या धावा काढता येतील त्या पद्धतीने धावा काढण्याचा प्रयत्न असेल. 1 शॉट. इथे सुद्धा एक शॉट. एक धाव कमी होणार आहे. मायनस 43 धाव संख्या. स्ट्राईक घ्यायच्या नादामध्ये इथे शॉट केला जात आहे आशिष कडून. यावेळी मात्र यश अचूक मारा, सर्जिकल स्ट्राईक. यष्टा मात्र उद्ध्वस्त होतात. बाद होतोय. आशिष परतावा लागणार. फलंदाज क्रमांक 4 बाद. पाचवा फलंदाज बाद होतोय आशिष. पुढील दोन विकेट लगातार इथे पुन्हा बाद होते. मानसिंग आला होता आणि तो सुद्धा बाद झाला. हॅट्रिकची संधी यश साठी. काय गोलंदाजी केलेली आहे यशने. षटक क्रमांक 5 वर तो घेऊन आलेला होता आणि आपल्या या षटकामध्ये तब्बल 4 विकेट गेलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 9 चेंडू टाकला, त्यावर सुद्धा विकेट, 1 धाव दिली आणि नंतर मात्र लगातार 2 विकेट, 2 बोल्ड घेतलेले आहेत. एका बाजूने आशिषला बाद केलं आणि दुसऱ्या बाजूने मानसिंगला सुद्धा बाद केलं. शेवटचा चेंडू असेल यश साठी. फुलटॉस होता, त्यावर मात्र प्रहार केला. 1 टप्पा घेत क्षेत्ररक्षकापर्यंत जाणार आहे. 2 धावा मिळणार.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3ही धावा पूर्ण केलेल्या आहेत. यावेळी खूप कसरत करावी लागली दोन्ही फलंदाजांना धावा घेण्यासाठी. 3 धावेने ऍडिशन होते. धावा जाऊन बनलेल्या आहेत. ए गोविंदा वो नया अभी बैट्समैन उसका नाम क्या है? तेजस 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 आला होता आणि तेजसच्या बॅटमधून शेवटच्या क्षणी शेवटच्या चेंडूवर 3 धावांचा फटका जरूर आलेला आहे. धाव वाढणार आहेत. आपल्या इथे पाहू शकतो बनलेल्या आहेत त्या 46 धावा बनलेल्या आहेत. 47 धावांचं टार्गेट असणार आहे वरळी स्ट्रायकर्स या संघासमोर. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिलं षटक जितूकडून आलं. 9 धावसंख्या दिली. कुलदीप आला 1 विकेट. थोडासा हादरा देण्याचा प्रयत्न केला. 10 धावसंख्या दिल्या. कुणाल आला संघाचं नेतृत्व करणारा आणि त्याच्यामध्ये शेवटच्या चेंडूवर मात्र थोडी गडबड केली. नो टाकला होता. इतक्यातच त्याने 15 धावसंख्या दिल्या आपल्या षटकामध्ये. कुलदीप नंतर आला. कुलदीपने 6 धावा दिल्या 1 विकेट घेत. आणि मात्र यश जबरदस्त गोलंदाजी केली. यशने पहिल्या चेंडूवर आल्या 1 विकेट घेतली. तदनंतर 9 चेंडूवर सुद्धा विकेट. त्याच्या पाठोपाठ 1 धाव दिली आणि त्यानंतर आशिष आणि मानसिंग यांचा मात्र त्रिफला उडवलेला आहे यशने. आणि अशा रीतीने धावसंख्या आपण पाहतोय तर ती 6 दिलेली आहे. टोटल धावसंख्या झालेली आहे ती 46. जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान. समालोचन कक्षामध्ये परिवर्तन होईल. मी आमंत्रित करतो सिद्धेश शिंदे यांना. बस कुठे धन्यवाद प्रलय. तर वरली ब्लास्टर या संघाने प्रथम फलंदाजी करताना 46 धावांचं आव्हान दिलंय आणि सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी केली वरली स्ट्रायकरच्या गोलंदाजांनी. तर लवकरात लवकर सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे. सारे रमी पंडित गेम पर कमीशन है सिर्फ 7%. सलामी जोडी मैदानात दिशेने जाते आहे. बाइक्स फ्री टूर ऑफ गो कुणाल गावंड आणि कुलदीप निषाद. और सुरक्षित ऐप अभी जल्दी रमी पंडित ऐप डाउनलोड करो और ज्यादा खेलो और ज्यादा जीतो. इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व है, इसकी आदत पड़ सकती है. कृपया जिम्मेदारी और अपने WPL पर्व 3. आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना. थोडीशी निराशजनक कामगिरी म्हणावी लागेल वरली ब्लास्टर या संघाची. मोठमोठे खेळाडू होते मात्र मोठमोठ्या खेळाडूंना एक निराशाजनक कामगिरी झालेली आहे. पण 46 धावा आहेत. कमी धावा आहेत पण कमी धाव्याचा पाठलाग करताना सुद्धा मॅचमध्ये एक चांगली चुरस निर्माण होऊ शकते. कारण सुंदर फलंदाजी करत होते संदेश गावंड. तदनंतर मात्र जसा पत्त्यांचा बंगला कोसळला त्याप्रमाणे विकेटची पडझड झाली आणि कुठेतरी धावसंख्येला जो लगाम लावण्यात वरली स्ट्रायकरच्या गोलंदाजांना यश आलं. कुणाल गावंड यांच्या नेतृत्वाखाली खेळताना आज संघ त्याचे संघ मालक असतील मास्टर माइंड अप्पी म्हणजे संकेत मोरे. त्याचप्रमाणे वरली ब्लास्टर या संघाचे संघ मालक आणि कर्णधार ओमप्रकाश बिंड यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ वरली ब्लास्टर यांनी पुरस्कृत केलेला संघ WPL वरळी प्रीमियर लीग मध्ये पर्व 3. तर स्ट्राईकला खेळण्यासाठी वरळीचा वंडर बॉय कुणाल गावंड. त्याचप्रमाणे युवा टॅलेंटेड कुलदीप निषाद. तर बॉलिंगसाठी प्रेमचंद गुप्ता ना. तर बॉलिंगसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी कर्णधारांनी विश्वास दाखवलाय तो प्रेमचंद यांच्यावर. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि खेळण्यासाठी सज्ज कुणाल. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका येतोय आणि
कुणाल गावण यांच्या बॅटमधून पहिला षटकार. पहिल्या षटकारावरती 6 धावांची मोहर उमटवली आणि धावांचा श्री गणेशा करतोय. संघाचं खातं खोलतोय कुणाल गावण. वर्ली किंग आणि वर्ली टायगर दोन्ही संघांच्या संघनायकाने टॉस साठी यायचं आहे. यानंतर आपली मॅच होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या चेंडूवरती कुणाल गावंड यांनी आपला एक क्लासिकल फटका असतो त्या आणि जो भात्यातला फटका असतो तो मात्र दाखवलाय. प्रेमचंद गुप्ता यांच्यावरती तुटून पडलेत. हाही चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र फाईनल क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 7. तर या टॉससाठी मी आमंत्रित करतो सन्मान्य कृष्णकांत गावंड यांनी टॉससाठी यायचं आहे. 2 संघांच्या दरम्यान टॉस होईल. एक वर्ली टायगर त्याचप्रमाणे वर्ली किंग. स्ट्राईकला कुलदीप. यावेळेला मोठा फटका मारण्याचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मार्गस्थ होतो त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे तुषार यांच्या माध्यमातून. 3 चेंडू आतापर्यंत फेकल्यात आणि 3 चेंडूमध्ये धावा जमवल्यात ते 8. स्ट्राईकला खेळ कुणाल. यावेळेला मोठा फटका मात्र बसलाय. झेल होणार की नाही. राहुल मोरे झेल काढले आणि कुणाल गावंड बाद. 1 षटकार जरूर खेचला होता. त्यानंतर मात्र प्रेमचंद गुप्ता यांचा अनुभव कुठेतरी कामाला आला आणि राहुल मोरे यांनी पकडला झेल. हॅलो कुणाल गावंड स्वस्तात बाद. हॅलो हॅलो नाणेफेकीचा कौल झालेला आहे. तत्पूर्वी आपण छोटी गाडी इंटरव्ह्यू घेऊया, कारण की आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट साजेजी पाटील. तर आपण एक सामना जिंकलात कालच्या सत्रामध्ये आणि एक हरलात. आजचा निर्णायक सामना असेल करूया बरो, त्यासाठी काय तयारी आहे? करो या मरो हेच आमची आज स्थिती आहे. टुर्नामेंटमध्ये राहायचं असेल तर ही मॅच जिंकायचीच आहे आम्हाला. विल गिव्ह आवर बेस्ट. लेट्स सी. आणि त्यांना बेस्ट द्यायलाच लागणार आहे. सचिन दादा 2 सामने हारले तरी काय झालं, हारले तरी खुशी असणं महत्वाचं असतं. चेहऱ्यावर हास्य ठेवणं आणि तेच आयुष्याचं गमक असतं की सतत हसता चेहरा. तर काय प्रयत्न असणार आहेत हा सामना जिंकण्यासाठी? सामना हरो या जिंकलो, क्रिकेट मेन जिंकणं आहे, बाकी काही नाही. आम्ही प्रयत्न करू ही मॅच जिंकायचा. तर जास्तीत जास्त रन्स काढून आम्ही या सामन्यामध्ये राहू शकतो असा प्रयत्न करू. नक्कीच. आणि काकांना विनंती करतो की आपल्या या स्पर्धेबद्दल. ठीक आहे, आपण नंतर बोलू. धन्यवाद. ओ टी कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रलय. तर कुणाल गावंड बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येत आहेत जितेंद्र पाटील. टायगर यांची बॅटिंग करावी लागेल. वरली टायगर या संघाला. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र रिव्हर्स मध्ये सक्सेसफुल झालाय. जितेंद्र पाटील पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय आणि 4 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्येचा आलेख आहे तो मात्र उंचावेल. संघाची धावसंख्या होईल ती 12. कुणाल गावंड यांनी काहीतरी कानमंत्र दिला असावा, कारण मी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय, तू सुद्धा जाऊन तेच कर. पण त्याने मात्र षटकार नाही खोचलाय, आक्रमक पवित्रा घेतलाय आणि रिव्हर्स स्वीपचा एक चौकार आलाय. प्रेमचंद गुप्ता यांचं पहिलं षटक थोडंसं कुठेतरी मागडं ठरण्याच्या दृष्टीने क्षेपात वाटचाल. हाही चेंडू रिव्हर्स, बॅक टू बॅक दुसराही रिव्हर्स. मात्र जितेंद्र पाटील पॅव्हेलियन मधून सेट होऊन येताना आणि 2 चौकार आलेले बॅक टू बॅक आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते येते 1 गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16.
16 धावा येतात एक षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी जितेंद्र पाटील. काल सुद्धा यांनी पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. कुलदीप निषाद आणि जितेंद्र पाटील यांनी एक चांगलं क्रिकेट खेळतात. मेरिटवर येऊन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात आणि तितकंच सुंदरतेने जे विविधतेने नटलेले क्रिकेट असतं, जे चांगले फटके त्यांच्या बात्यामध्ये असतात त्यांचा इथे सर्रास वापर करतात आणि क्रिकेट खेळतात. कित्येक वर्ष क्रिकेटचा त्यांच्याकडे एक चांगला अनुभव आहे आणि एक चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. तर नवीन गोलंदाज बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी येत आहेत आशिष चिंदरकर. दुसरे षटक आशिष चिंदरकर यांचं. बुवा काय बोलू नको, एक मिनिट थांब बुवा. हे बघ. चेक. हॅलो 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 चेक. तर पहिल्या चेंडूवरती मात्र 4 धावा येत आहेत. पॉइंटच्या डोक्यावर मारलेला चेंडू आणि या 4 धावांच्या मदतीने संघ कुठे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. धाव संख्या होते ती 20. आशिष चिंदरकर यांचा पहिला चेंडू, त्यावरती खरपूस समाचार घेतलाय. बॅटिंग मध्ये कुलदीप निषाद, बॉलिंग मध्ये जे करामत दाखवली तीच आता बॅटिंग मध्ये सुद्धा दाखवत आहेत. आणि यावेळेला रिव्हर्सचा फटका मारण्याचा होता, मात्र थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता तुषार आणि मात्र चौकार ठोकल्यानंतर बाद होऊन तंबूत परतावं लागतंय ते कुलदीप यांना. थोडासा कुठेतरी कहाणीमध्ये ट्विस्ट येतोय. 2 गडी बॅक टू बाद होत आहेत. कुणाल गावणे यांची विकेट गेल्यानंतर जितेंद्र पाटील चांगली फलंदाजी करत होते, मात्र तदनंतर पाहायचं झालं तर चांगला कमबॅक एक चौकार आल्यानंतर बॉलिंग मध्ये आशिष चिंदरकर यांचा आणि कुलदीप निषाद यांची विकेट जाते. बाद होत आहेत. दुसरा गडी बाद होतोय. धन्यवाद. 1 मिनिट थांबवतो. 20 या धावसंख्येवर. ठीक. दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत आदरणीय श्री सुनील धोंडू परब, नेहरू नगर सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि आपल्या विभागातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या इथे आपल्या या वरळी प्रीमियर लीगच्या वतीने शुभ सन्मान घेतला जात आहे. मी विनंती करतो की आपले मंडळाचे कार्यकर्ते पप्पू कुवळेकर यांना की त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतीक श्रीफळ आणि एक प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान घेतला जात आहे. या स्पर्धेच्या वतीने आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ आमच्या या साठी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेल. आणि मी सुनील साहेबांना खूप वेळा पाहतो स्पर्धेसाठी, ते खूप बोलतात. आपल्याही स्पर्धेसाठी त्यांनी 2 शब्द आपले बोलायचे आहेत असं मी त्यांना नम्र विनंती करतो. मोबाईल रेकॉर्डिंग सुरुवात इथून करतो. खरं तर विश्वमित्र क्रीडा मंडळांचं विशेष प्रेम आहे माझ्यावरती. कारण एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, 2 वर्षापूर्वी किंवा 3रं वर्ष आहे या स्पर्धेचं. दोन्ही वर्ष ह्या दरम्यान साधारण मी मालवणला होतो आणि दोन्ही वर्षी मी मालवणला असताना सुद्धा इथल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे आमचा संदेश असेल, कीर भाऊ असेल किंवा आणखीन कोणी साई असेल, मला तिथून मेसेज करत होते, फोन करत होते की तुम्ही व्हिजिटला तरी या. म्हणजे हे माझ्यावर असंच प्रेम कायम राहू ही सिद्धिविनायक बाप्पाच्यांनी प्रार्थना करतो. आणि इथे आल्यावरती मला खरंच असा आनंद वाटते की मी भारावून गेलो आहे की असं आनंदी वातावरण बघून. आणि भव्य दिव्य अशी एक प्रभादेवी वरळीसाठी पर्वणी आहे इथल्या मुलांसाठी. आणि अशी स्पर्धा कायम भरवत राहावं हे विश्वमित्र क्रीडा मंडळ आणि मलाही कायम बोलवत राहावं आणि असेच प्रेम माझ्यावर राहू. आणि मी पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
खूप खूप धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. आपली उपस्थिती आम्हाला वंदनीय आहे. आणि विनंती असेल मित्रांनो, स्टेजच्या बाजूला बाईक आपण पार्किंग मध्ये ठेवायच्या आहेत. त्या बाजूला मागे जागा आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षाकडे. सिद्धेश ओटी हो. धन्यवाद सन्माननीय परब साहेबांचे खूप खूप आभार आपण या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. तर चौकार गोष्टी अर्जित होतोय वैभव इंदुलकर यांच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे जाईल 4 या धावसंख्येने. धावसंख्या होईल ती 27 धावा झाल्या आहेत. आशिष चिंदरकर यांच्या फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्यावरती चौकार पोस्ट केला आणि इथे मात्र कलात्मकता दाखवली. पॉईंटच्या दिशेने चेंडू टटावला, त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. धावसंख्या होईल ती 28. दोन षटकांच्या समाप्तीनंतर वरली स्ट्रायकर या संघाची धावसंख्या झाली ती 28. सलामी जोडी तंबूत परतली आहे. पहिला विकेट गेला होता तो कुणाल गावंड, त्यानंतर बाद झाले ते कुलदीप निषाद आणि त्यानंतर मात्र जितेंद्र पाटील यांनी चांगली फलंदाजी केली. 2 चौकार रिव्हर्स त्यांच्या बॅटमधून आले. तसंच पाहायचं झालं तर वैभव इंदुलकर यांच्या बॅटमधून 1 चौकार आला. धावसंख्या कुठेतरी विकेट गेल्यानंतर जी थांबली होती त्याला मात्र कुठेतरी एक वरच्या स्थितीत न्यायचा प्रयत्न करतायत वैभव आणि जितू. आणि धावसंख्या झाली आहे ती 2 षटकं समाप्त होत आहेत. धावसंख्या झाली ती 28. तर गोलंदाजी मार्कवर 300 षटकात आमंत्रित केले ते लवकुश तिवारी. तर स्ट्राईकला वैभव इंदुलकर. यानंतर होणारा सामना वर्ली किंग्स आणि वर्ली टायगर. वर्ली टायगर या संघाला प्रथमतः फलंदाजी दिली आहे. खूप साऱ्या नजरा असतील वर्ली टायगर या संघावरती. तर लवकुश तिवारी बॉलिंगसाठी. यावेळेला एक मनोरंजनात्मक चेंडू होता आणि त्याच्यावरती तितका सुंदर फटका वैभव इंदुलकर यांच्या बॅटमधून. चार धावा येत आहेत. धावसंख्या होती ती 32. वैभव इंदुलकर आणि जितेंद्र पाटील एक चांगला प्रयत्न करतायत. चौकाराची भाषा बोलतायत. 2-2 चौकार जरूर दोघांनी खेचलेत. त्याचप्रमाणे पुढचा चेंडू यावेळेला कव्हर रिजनमध्ये चेंडू टोलवला होता. 2 धावा यशस्वी पूर्ण होत्या आणि 4 धावा. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये मिसमॅच झालाय संदेश गावंड यांच्याकडून आणि याही चेंडूवरती 4 धावा मिळतील. धावसंख्या होईल ती 36. अजून 11 धावांची आवश्यकता असेल. बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत वैभव इंदुलकर यांच्या बॅटमधून. चौकारांची हॅट्रिक पूर्ण होत आहे वैभव इंदुलकरच्या बॅटमधून. काल कुशल गावंड यांची विकेट हॅट्रिक पाहिलेली. आज चौकारांची हॅट्रिक केली आहे वैभव इंदुलकर यांनी आणि आज 4 धावा मिळतात संघाला. धावसंख्या होईल वर्ली स्ट्रायकर या संघाची 36. सॉरी चुकीची दुरुस्ती 40 धावा झाल्यात. वैभव इंदुलकर मॅन ऑफ मॅच आणि यश ठोंबरे यांच्यासाठी एक आकर्षक सन्मान चिन्ह असेल.
असता त्याला सन्मान चिन्ह दिला असता ना.